मित्रांनो, मामाच्या गावाला तर आपण सगळेच गेलो आहोत, पण जैन मंदिर खाऊया ही गोष्ट ऐकली आहे का? नाही ना? मग ऐका, कारण पुण्यात सध्या नेमकं असंच काहीतरी सुरू आहे. जैन मंदिर आणि जैन हॉस्टेलच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद आता थेट दिल्लीपर्यंत गेला आहे आणि महाराष्ट्रात राजकारणातली धुळधाण उडवून टाकली आहे. पुण्यातील मॉडेल कॉलनी भागात एक ऐतिहासिक जागा आहे. सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची मालमत्ता. या जागेवर जैन धर्मीय विद्यार्थ्यांसाठी आणि यात्रेकरूंकरिता बांधलेले हॉस्टेल आणि जैन मंदिर आहेत. जमीन दानशूर लोकांनी समाज हितासाठी दिलेली, शिक्षण आणि धर्मसेवेसाठी. पण काही महिन्यांपूर्वी बातमी आली की ही जागा एका खाजगी बिल्डरकडे विक्रीसाठी देण्यात आली आहे. तेही लाखो कोटीच्या किमतीची जागा कवडीमोल दरात. आणि मग काय, पुण्यापासून ते मुंबईपर्यंत आणि जैन समाजापासून ते सरकारापर्यंत वाद पेटला. आंदोलन उभं राहिलं आणि आरोप प्रत्यारोपाचा स्फोट झाला. जैन समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला की दान केलेली समाजाची जागा विकण्याचा यांना कोणी अधिकार दिला? त्यांनी धर्मादाय आयुक्तावर थेट आरोप केले की मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ असल्यामुळे त्यांनी हा व्यवहार बेकायदेशीररित्या मंजूर केला. त्याचवेळी हे प्रकरण चर्चेत आलं, कारण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव या व्यवहाराशी जोडलं गेलं. कथा अशी सांगितली जाते की गेल्या वर्षी महावीर जयंतीच्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या जागेवर आले. त्यावेळी त्यांच्या नजरेत ही जागा भरली आणि इथूनच सुरू झाला हॉस्टेल ते बिल्डर प्रवास. ही बातमी बाहेर येताच संपूर्ण जैन समाज अस्वस्थ झाला. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर सर्व ठिकाणी जैन बांधव रस्त्यावर उतरले. हॉस्टेल वाचवा, धर्माची जागा विकू नका, दानाचा अपमान थांबवा अशा घोषणा दिल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी आणि समाज नेत्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. आंदोलनाकडे देशभरातील माध्यमांचे लक्ष वळलं. दरम्यान दबाव वाढताच गोखले बिल्डर कंपनीनं आम्ही या व्यवहारातून मागे घेतो अशी घोषणा केली. पण समाज म्हणाला, जमिनीची विक्री रद्द झाली नाही तर आम्ही मागं हटणार नाही. राजकारणात तर या विषयानं वादळच निर्माण केलं. एकीकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप, तर दुसरीकडं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट मोहोळ यांच्यावर हल्ला चढवला. धंगेकर यांनी पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहून चौकशीची मागणी केली. परिणामी राजकीय वातावरण तापलं. महायुतीतील तणाव वाढला. शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला आणि म्हणाले, केंद्रीय मंत्री मोहोळ आणि धंगेकर यांच्यातील वाद मिटलाय. सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहे, विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही. काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय पडदा पडेल आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय काढायचं? त्यावर धंगेकरांची ही विशेष प्रतिक्रिया आली, माझ्याकडूनही हा वाद मिटला. पण वास्तवात हा वाद संपला का? कारण जनता आणि जैन समाज अजूनही उत्तर शोधतोय. दानाची जागा बिल्डरला का दिली गेली? आणि मग आज पुन्हा पुण्यात आंदोलन पेटलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचा गट आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन झालं. नेतृत्व करत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार जयदेव गायकवाड आणि अनेक नेते कार्यकर्ते. त्यांचा आरोप सरळ आहे, धर्मादाय आयुक्त, केंद्रीय मंत्री मोहोळ आणि पुणे महापालिका या तिघांच्या संगनमताने जैन समाजाची जमीन बिल्डरच्या घशात घातली गेली. केला असं तो समजू शकलो असतो, पण या ठिकाणी त्यांनी मुरलीधर मोहोळांना मेल केला. याचा अर्थ क्लिअर आहे की मुरलीधर मोहोळच या एकूणच सगळ्या गटाचे सूत्रधार आहेत. मुरलीधर मोहोळांमुळे त्यांनी 230 कोटी रुपये गुंतवले, ते परत मिळणार नाही. त्याच्यामुळे मुरलीधर मोहोळांकडूनच ते वसूल करून घेण्यात यावेत.
म्हणून त्यांनी मेल केला. त्याच्यामुळे याच्यामध्ये मुरलीधर मोहोळच हेच एकूण सूत्रधार आहेत किंवा त्यांच्या पाठीशी असणारे देवेंद्र फडणवीस सुद्धा काही या ठिकाणी सूत्रधार आहेत. ते म्हणाले, सर्वसामान्य माणसाला केवळ 1 लाखाचं कर्ज घेण्यासाठी बँकेत महिना फेऱ्या माराव्या लागतात. त्याच पुण्यात बिल्डरला 70 कोटीचं कर्ज 24 तासात मंजूर होतं. बँका तयार, बिल्डर तयार, राजकारणी तयार आणि बळी पडतो समाजाचा विश्वासाचा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मागणी स्पष्ट आहे. हा व्यवहार तात्काळ रद्द करावा. धर्मादाय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. तसेच भविष्यात समाजाच्या दान केलेल्या मालमत्तेचा गैरवापर होऊ नये यासाठी सरकारने ठोस नियम करावेत. पूर्वी माणसं देवासाठी जमीन दान करायची. आज देवाची जमीन माणसं विकतात. दानाचं धर्माचं रूपांतर झालं आहे डीलमध्ये आणि पुण्यात तर ही डील एका दिवसात पूर्ण होते. आता बघायचं एवढंच आहे, ही जमीन परत समाजाकडे येते की पुन्हा कुणाच्या तरी मामाच्या गावाला पोहोचते. पुढे अजून या विषयामध्ये अजून काय ट्विस्ट निर्माण होणार आहेत ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. तोपर्यंत पाहत राहा नगरसेवा टाइम्स. आमच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट जरूर करा.